हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सचे महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. आत्तापर्यंत पेपरमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रत्येक प्रकारावरती एक एक प्रश्न घेण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा सराव करा, त्याचा तुम्हाला 100% पेपरमध्ये फायदा होईल. चला तर मग एक एक प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 25% ऑफ 160 प्लस 30% ऑफ 240? तर आपल्याला इथे एक इक्वेशन दिलेले आहे आणि ते आपल्याला सोडवायचे आहे. तर 160च्या 25% प्लस 240च्या 30% अशी ती ॲडिशन आपल्याला इथे करायची आहे. तर 160च्या 25% किती होणार? 160च्या अर्धे 80 आणि त्याच्या अर्धे 40. तर हे झाली 160ची 25% प्लस 240च्या 30% किती होणार? तर 240च्या 10% होते 24 आणि 24 × 3 म्हणजे 72. 24 त्रिक 72. मग ही झाली 30% आणि या दोघांची ॲडिशन ते आपले उत्तर असणार आहे आणि ती होते 112, 112. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर असेल. अ ट्रेन रनिंग ॲट 60 km/h क्रॉसेस अ पोल इन 30 seconds. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्रेन? तर हा प्रश्न ट्रेनवरती विचारलेला आहे. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो, कारण एक तरी प्रश्न डिस्टन्सवरती किंवा टाईमवरती किंवा व्हेलॉसिटीवरती तुम्हाला पेपरमध्ये विचारलाच जातो. त्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला काय दिलेलं आहे? तर या प्रश्नामध्ये आपल्याला वेग दिलेला आहे, व्हेलॉसिटी. ट्रेनची व्हेलॉसिटी दिलेली आहे 60 km/h आणि त्याचा टाईम दिलेला आहे किती सेकंदात. तर ती 30 सेकंदामध्ये क्रॉस करते. आणि विचारलेलं काय आहे? तर विचारलेलं आहे डिस्टन्स किंवा लेंथ विचारलेली आहे. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? तर तो आहे डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. पण आपल्याला इथे काय विचारलेलं आहे? आपल्याला इथे विचारलेलं आहे डिस्टन्स. त्यामुळे डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. व्हेलॉसिटी आपल्याला माहीत आहे ते आहे 60 km/h. आता आपण जर पर्याय पाहिले तर हे सर्व मीटरमध्ये आहेत आणि आपल्याला दिलेली व्हॅल्यू आहे km/h. आता km/hचे मीटर/सेकंदमध्ये जर करायचे असेल तर त्याच्यासाठी याला 5/18ने गुणायचं असतं. हे लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा कुठेतरी. km/hचे मीटर/सेकंदमध्ये करताना 5/18ने गुणायचे आणि त्याच्यानंतर मग टाईमची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? तर ती आहे 30 सेकंद. मग आता हे आपण सॉल्व करूया. 6 पंचे 30, 6 त्रिक 18, 3 एके 3, इथे 20, 20 पाचा 100, 100 पाचे 500. मग हा झाला 500 मीटर. हे आपले उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा जो फॉर्म्युला आहे ना व्हेलॉसिटीचा, हा लक्षात ठेवा. याच्यावरती ट्रेनचे जवळपास सर्वच प्रश्न आपण सोडवू शकतो. क्वेश्चन नंबर 3, इफ 3x - 5 = 16 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? तर आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे, हे इक्वेशन दिलेले आहेत आणि या इक्वेशनमधील एक्सची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. तर सर्वात आधी आपण हे इक्वेशन लिहून घेऊया. 3x - 5 = 16. आता हे समीकरण आपण सोडूया. तर 3x = हे -5 इकडे गेल्यानंतर +5 होणार या साईडला. 3x = झाले 21 आणि x = हे 21/3 म्हणजे 3 7 21. तर एक्सची किंमत आली 7 ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द HCF ऑफ 48 and 180? या प्रश्नामध्ये आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा आहे. त्यामुळे सुरुवात करताना पर्यायातून जायचं आणि सर्वात मोठा फॅक्टर कोण असेल तर तो पर्याय पहिल्यांदा बघायचा की ते उत्तर येऊ शकते का. तर तो आहे 36. आता 36ने 48ला भाग जातोय का? तर नाही जात. त्यामुळे हा पर्याय गेला. आता राहिला 24. 24ने 48ला भाग जातोय का? तर जातोय. 24 × 2 = 48.
त्याच्यानंतर 24ने 180ला भाग जातोय का बघूया. तर पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हा देखील पर्याय येत नाही. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान असलेला 12 बघूया. 12ने 48ला भाग जातोय का, तर हो, 12 चौक 48. आणि 12ने 180ला भाग जातोय का, तर 12 एक्के 12 राहिले 60 आणि 12 पंचे 60. तर होय, तो देखील भाग पूर्ण जातोय. तर 180ला देखील पूर्ण भाग जातोय, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. तर अशा प्रकारे तुम्ही पर्यायातून देखील उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. नंबर 5, अ शॉपकीपर सेल्स अन आयटम ॲट 240 आफ्टर गिविंग 20% डिस्काउंट. व्हॉट इज द मार्केट प्राइस. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा असतो. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेले आहे, तर एक विक्रेता आहे, त्याने 20% डिस्काउंट देऊन एक वस्तू 240 रुपयांना विकलेली आहे. तर त्या वस्तूची मार्केट प्राइस त्यांनी विचारलेला आहे. तर मार्केट प्राइस आपण एक्स मानूया आणि त्या मार्केट प्राइसवर त्याने 20% डिस्काउंट दिलेला आहे. किती टक्के डिस्काउंट, 20%. आता 20% डिस्काउंट दिला आहे आणि मग ती वस्तू 240 रुपयांना विकलेली आहे. मग एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की ह्या मार्केट प्राइसच्या एक्सच्या 80% म्हणजे 240 येणार आहे, कारण त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला आहे. म्हणजे एक्स ही मार्केट प्राइस वजा 20% डिस्काउंट इज इक्वल टू 240. म्हणजेच ही वस्तू एक्सच्या 80% असेल. मग आपण आता हे समीकरण सॉल्व करूया. 240 गुणिले 100 भागिले 80, मग 80 त्रिक 240 आणि 3 गुणिले 100 300. मग एक्सची व्हॅल्यू येणार आहे 300, म्हणजेच मार्केट प्राइस असणार आहे 300 रुपये. तेव्हा पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 6, अ नंबर इज इन्क्रीज्ड बाय 20% देन डिक्रीज्ड बाय 20%. व्हॉट इज द नेट चेंज. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील आजकाल परीक्षेमध्ये विचारला जातोय की एक नंबर आहे, तो सुरुवातीला इन्क्रीज केला जातोय 20%. त्याच्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू डिक्रीज केली जाते पुन्हा 20%. तर मग सुरुवातीचा जो नंबर असेल त्याच्यामध्ये किती पर्सेंटचा फरक असेल किंवा काय फरक पडेल, हा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारांमध्ये अ नंबर जो आहे तो अज्युम करायचा 100 म्हणून, की समजायचं की तो नंबर 100 आहे आणि या 100वरती हा गणित करून बघायचा प्रयत्न करायचा. मग ते आपल्याला 100% उत्तरापर्यंत पोचवणार आहे. आता हा 100 नंबर आपण समजूया, हा नंबर 100 आहे. हा सुरुवातीला 20% वाढवला असं त्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे 100च्या 20% वाढवला म्हणजे ती नेक्स्ट व्हॅल्यू जी येणार आहे ती किती होणार आहे, ती होणार 120. कारण 100च्या 20% होणार 20 आणि ते 100मध्ये ॲड झाली की होणार 120. त्यामुळे नेक्स्ट व्हॅल्यू येणार 120. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू पुन्हा 20%ने कमी केली, डिक्रीज केली असं म्हटलेलं आहे. आता 120च्या 20% म्हणजे किती, तर 12 दुनी 24, म्हणजे 24ने हे कमी केली. आता 120मधून 24 गेले किती राहिले, 96, म्हणजे व्हॅल्यू आली 96. आता मूळ व्हॅल्यू किती होती, ती होती 100. आता आलेली व्हॅल्यू किती आहे, 96. मग आता किती फरक पडला याच्यामध्ये, तर याच्यामध्ये 4%चा फरक पडला. कारण 100चे 4% कमी केले 100मधून की 96 येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 4% डिक्रीज हे आपले उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 7, अ मॅन बायज 5 पेन फॉर 60 रुपीज अँड सेल्स देम फॉर 75 रुपीज. व्हॉट इज हिज प्रॉफिट पर्सेंटेज. तर आपल्याला इथे प्रॉफिट पर्सेंटेजवरती हा प्रश्न विचारलेला आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एका व्यक्तीने 5 पेन विकत घेतले 60 रुपयाला आणि ते नंतर विकले 75 रुपयाला. म्हणजे बघा 60 रुपये ही खरेदी किंमत आहे त्याची आणि त्याच्यानंतर त्याने विकले ते 75 रुपयांना. म्हणजे त्याचे प्रॉफिट किती आहे, प्रॉफिट झाले 15 रुपयाचे, बरोबर का. आता पण आपल्याला प्रॉफिट विचारलं आहे का, तर नाही. आपल्याला प्रॉफिटचे पर्सेंटेज विचारलेलं आहे. मग आता जेव्हा पर्सेंटेज प्रॉफिटचे काढायचे असते तेव्हा खरेदी किंमतीवर ते पर्सेंटेज काढले जाते.
त्यामुळे खरेदी किंमत किती आहे तर ती आहे 60 रुपये. किती रुपये प्रॉफिट याच्यावर तर 15 रुपये. मग आता काढूया पर्सेंटेजमध्ये किती पर्सेंट होणार आहे. 2×6 2×5 10 3×3 3×5 15 5×5 25. तर पर्सेंटेज असेल हे 25%. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8. द ॲव्हरेज ऑफ 5 numbers is 40. If one number is 50, what is the average of remaining 4? तर हा प्रश्न सरासरीवरती विचारलेला आहे, ॲव्हरेजवरती. अशा प्रकारचे प्रश्न देखील खूप विचारले जातात. तर पहिल्यांदा आपल्याला 5 नंबरची सरासरी दिलेली आहे, ती आहे 40 आणि त्यातून एक नंबर आहे 50 असं सांगितलं आहे. आणि मग राहिलेले नंबर आहे 4, तर ते 4 नंबरची किती सरासरी असेल असं विचारलेलं आहे. तर आपण सर्वात आधी या 5 नंबरची सरासरी 40 म्हणजे या 5 नंबरची टोटल व्हॅल्यू किती होईल ती काढूया. तर ती होईल 5 × 40 बरोबर 200. तर 200 एवढी व्हॅल्यू होईल त्यांची, बरोबर का. त्यानंतर त्यांनी एक नंबर 50 आहे म्हणून सांगितला आहे आणि तो कमी करायचा याच्यातून. मग तो कमी केला आपण, 200तून 50 कमी केला, राहिले किती 150 व्हॅल्यू. आता ही जी व्हॅल्यू झाली 150 ही 4 नंबरची आहे आणि तेच आपल्याला त्यांची ॲव्हरेज विचारलेलं आहे. मग ॲव्हरेज कशी काढायचं ते व्हॅल्यू डिवायडेड बाय किती जणांची काढायची आहे तो नंबर 4 जणांची आणि मग येणार आहे आपली सरासरी. मग याचे उत्तर काय असेल तर 4 × 4 4 × 12 राहिले 30 4 × 7 28 राहिले 20 आणि 4 × 5 20. मग 37.5 ही त्याची ॲव्हरेज असेल म्हणजे सरासरी असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 6 8 and 12? तर या प्रश्नामध्ये आपल्याला असा लहानात लहान नंबर विचारलेला आहे ज्याला 6ने 8ने आणि 12ने भाग जातो. आता हा प्रश्न देखील पुन्हा आपण पर्यायावरनं सोडू शकतो कारण आपल्याला लहानात लहान नंबर विचारलेला आहे. त्यामुळे पर्यायांमध्ये जो सर्वात लहान नंबर आहे त्याच्यापासून सुरुवात करायची. की 12ला 6ने भाग जातोय का तर जातोय, 8ने जातोय का तर नाही जात, त्यामुळे हा गेला पर्याय. आता 24ला 6ने जातोय का तर जातोय, 8ने जातोय का जातोय, 12ने जातोय का जातोय. हा लहानात लहान नंबर आहे 24 की ज्याला या तिन्ही संख्यांनी भाग जातोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज 40% ऑफ 250? तर हा देखील प्रश्न पाठीमागच्या एक्झाममध्ये विचारला होता अशाच प्रकारचा. तर 40% ऑफ 250 म्हणजे किती असा इथे प्रश्न आहे. तर 250चे 10% किती होईल ते होईल 25. मग 40% किती होईल × 4 25 चोक 100. हे झाले आपले उत्तर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 11. इफ द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज 64 सेंटीमीटर व्हॉट इज इट्स साईड लेंथ? तर हा स्क्वेअरच्या पेरिमीटरवरती प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर परीक्षेमध्ये एरिया असेल किंवा पेरिमीटर असेल मग ते स्क्वेअर सर्कल रेक्टँगल याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्यांचे फॉर्म्युले आपल्याला पाठ असणे खूप महत्त्वाचे आहे. तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे तर 4 × साईड आणि ते आपल्याला किती दिलेले आहे तर ती व्हॅल्यू दिलेली आहे 64. तर याची साईडची लेंथ विचारलेली आहे. तर मग साईड किती असेल साईड इज इक्वल टू 64 डिवायडेड बाय 4. तर याचे उत्तर आहे 4 × 24. त्यामुळे साईड येणार आहे 16 सेंटीमीटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 12. डिवाइड 960 अमॉंग A, B, C in the ratio 2:3:5. What is C's share? तर हा प्रश्न रेशोवरती आहे. तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला 960 ही रक्कम दिलेली आहे ती तिघांच्यात A, B आणि C मध्ये वाटायचे आहेत. पण तो वाटा कसा असेल तर तो 2:3:5 या प्रकारात असेल. तर
त्याच्यावरून आपल्याला सीचा शेअर किती असेल ते शोधायचं आहे. तर हे आपण आधी समीकरणाच्या स्वरूपात मांडूया की ए प्लस बी प्लस सी यांना एकूण दिलेली रक्कम आहे 960, बरोबर ना. आणि यांच्यात हे वाटण्याचं प्रमाण कसे आहे, तर एला 2%मध्ये, याला 3मध्ये आणि याला 5 भाग दिलेले आहेत. आणि टोटल व्हॅल्यू असेल 960. म्हणजे हा 2 भाग अधिक 3 भाग अधिक 5 भाग बरोबर 960. म्हणजे 10 = 960 असेल. म्हणजे 10 भागासाठी 960. मग एका भागासाठी किती असेल, तर ते असेल 96 रुपये, बरोबर का. ही एका भागासाठी झालेली रक्कम आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर सीचा शेअर विचारलेला आहे. मग सीला किती भाग दिलेले आहेत, तर ते आहेत 5 भाग. मग 96 गुणुले 5 किती येते, तर ते आहे 480. मग 480 एवढा शेअर हा सीचा असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 13. द कॉस्ट ऑफ 12 पेन्स इज 96. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 15 पेन्स. तर या प्रश्नामध्ये आपल्याला 12 पेन दिलेले आहेत. त्याची प्राईज आहे किंवा कॉस्ट आहे 96 रुपीज. तर 15 पेनची कॉस्ट किती असेल असा प्रश्न इथे विचारलेला आहे. अशा प्रकारच्या गणितांमध्ये सर्वात आधी आपल्याला एका पेनची कॉस्ट किती आहे ती शोधायची असते आणि त्याच्यावरून मग आपण 15 पेनची कॉस्ट किती आहे ती काढू शकतो. तर 12 पेनची कॉस्ट आपल्याला 96 रुपये सांगितलेले आहे. त्यामुळे एका पेनची किती असेल, तर 12 एके 12, 12 8 96. त्यामुळे एका पेनची कॉस्ट असेल ही 8 रुपये. जर एका पेनची 8 असेल तर 15 पेनची किती असेल, तर 15 गुणुले 8, 15 8 20 असे. त्यामुळे 120 रुपये हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 14. द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 5000 फॉर 2 years ॲट 10% पर ॲन्युअम इज. तर हा प्रश्न कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टवरती विचारलेला आहे. याच्यावर देखील एखादा प्रश्न परीक्षेमध्ये आढळून येतो आपल्याला. त्यामुळे आपण हा प्रश्न इथे कव्हर करूया. तर इथे आपल्याला सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट या दोन्हीतला फरक विचारलेला आहे आणि या आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. 5000 रुपये मुद्दल आहे, 2 वर्षासाठी म्हणजे काळ आहे आणि 10% दराने. याच्या आधारे आपल्याला दोन्हीतला फरक शोधायचा आहे. तर सर्वात आधी आपण सिम्पल इंटरेस्ट शोधूया. तर सिम्पल इंटरेस्ट किती असेल, तर 5000 मुद्दल गुणुले काळ 2 वर्षांसाठी गुणुले किती टक्के दराने, तर 10% दराने भागिले 100. हा झाला आपला सिम्पल इंटरेस्ट. तर हे सॉल्व करूया. 50 दुनी 100 आणि गुणुले 10 म्हणजे 1000 रुपये. 1000 रुपये आपला आलेला आहे सिम्पल इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्ट शोधूया. तर 5000 रुपये मुद्दल गुणुले कंपाऊंडमध्ये 1. याची सूत्रे तुम्हाला माहीत असतील अशी मी अपेक्षा करतोय आणि त्याच्यानुसार आपण हे सॉल्व करतोय. रेट 10% डिवाइड बाय 100 आणि किती वर्षासाठी, तर 2 वर्षासाठी. त्याच्यातून मुद्दल वजा करायची. हा झाला हे झाले सूत्र. याच्यातून आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. तर हे सॉल्व करूया आपण. 5000 गुणुले हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला 1.1चा वर्ग वजा 5000. तर फायनल आपल्याला व्हॅल्यू मिळेल हे सॉल्व केल्यानंतर 6050 वजा 5000 म्हणजे 1050. तर हा 1050 झाला कंपाऊंड इंटरेस्ट आणि हा 1000 झाला सिम्पल इंटरेस्ट. आता याच्यामध्ये फरक किती आहे, तर 1050 वजा 1000 म्हणजे 50 रुपयेचा फरक आहे या दोन्हीमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रकारचे प्रश्न जर सोडवायचे असतील तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचे, तर हे दोन्ही फॉर्म्युले तुमचे पाठ असणे आवश्यक आहे आणि त्याच्या आधारेच तुमचा हा प्रश्न सोडवू शकता तुम्ही. त्यामुळे काही ठराविक चॅप्टर्स आहेत
त्याची फॉर्म्युला तुम्हाला पाठ असणे खूप आवश्यक आहे किंवा मस्ट आहे ते. क्वेश्चन नंबर 15. व्हॉट इज द लिस्ट कॉमन मल्टिपल LCM ऑफ 8, 12 अँड 15? तर हा देखील प्रश्न आपण पर्यायांच्या आधारे सोडवू शकतो. तर या प्रश्नामध्ये आपल्याला LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे या ज्या संख्या दिलेल्या आहेत 8, 12 आणि 15 यांनी भाग जाणारा लहानात लहान संख्या शोधायची आहे इथे. त्यामुळे आपण पर्यायापासून जाऊया की सर्वात लहान संख्या कोणती आहे, तर ती आहे 60. आता 60ला 8ने भाग जातो का, तर नाही, त्यामुळे हा गेला पर्याय. आता 120, 120ला 8ने भाग जातो का, तर 15 8 20, त्यामुळे जातो. 12ने जातो का, 12 10 120 जातो. 15ने जातो का, जातो. 15 8 20, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 120 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 16. अ बुक इज सोल्ड फॉर 450 ॲट अ लॉस ऑफ 10%. व्हॉट वॉज इट्स कॉस्ट प्राईज? तर हा प्रश्न देखील आपण अशा प्रकारचा पाठीमागे बघितलेला आहे. आता तिथे आपण सूत्रांचा वापर करून सोडवलं होतं. इथं आपण पर्यायातून जाऊ की कशा प्रकारे अशा प्रकारचा प्रश्न पर्यायातून देखील आपण सोडवू शकतो. तर आपल्याला या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की एक पुस्तक आहे ते 10% लॉस होऊन 450ला विकलेलं आहे. तर त्याची विक्री किंमत किती आहे? तर आपण जर हे पर्याय बारकाईने बघितले तर एक गोष्ट लक्षात येईल. तर अशी कोणती किंमत आहे किंवा कोणता पर्याय आहे की ज्याच्यामधून 10% वजा केल्यानंतर 450 हे उत्तर येईल? तर 500मधून 10% म्हणजे 50 वजा केलं की 450 येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील परीक्षेमध्ये असतात. फक्त आपल्याला ॲनालाइज करता आलं पाहिजे की प्रश्नाची डिमांड काय आहे आणि ऑप्शन्स आपल्याला काय दिलेले आहेत. त्यामुळे प्रश्न पहिल्यांदा वाचायचा, तो समजून घ्यायचा, ऑप्शन बघायचे. तुम्हाला पटकन क्लिक झालं तर ओके, नाहीतर मग तुम्ही सूत्रांचा वापर करून देखील अशा प्रकारची मॅथ्स किंवा गणिते सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 17. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ 8, 12, 16 आणि 24? हा अतिशय सोपा प्रश्न आहे, पण अशा प्रकारचा प्रश्न देखील पेपरमध्ये विचारलेला होता, म्हणून हा प्रश्न मी येथे घेतलेला आहे की आपल्याला ॲव्हरेज म्हणजे सरासरी विचारलेली आहे आणि 4 संख्या दिलेल्या आहेत. तर त्या संख्या आहेत 8, 12, 16 आणि 24. मग या 4 संख्यांचे ॲडिशन करायचे आहे आणि किती संख्या आहेत, तर 4. मग यांना त्या 4ने भागायचं आहे. मग ही येणार आपली सरासरी. मग आपण कॅल्क्युलेशन करूया. 24 + 16 40, 40 आणि 8 48 आणि 12 60, 60 भागिले 4 15 चौक 60. त्यामुळे सरासरी येणार आहे 15 आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 18. अ शॉपकीपर सेल्स an article at a gain of 20%. If the cost price is 250, what is the selling price? तर हा देखील खूप सोपा प्रश्न आहे, फक्त त्यांनी लेंदी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आर्टिकल आहे ते एका शॉपकीपरने विक्रेत्याने 20% प्रॉफिट करून विकलेलं आहे आणि त्याची प्राईज आहे 250. मग किती सोपं आहे, तर सेलिंग प्राईज आपल्याला विचारलेली आहे की 250 ही प्राईज दिलेली आहे. याच्यावरती त्याने 20% नफा कमावलेला आहे. मग तो आधी आपण काढून घेऊया. तर नफा झाला 50 रुपये. तर आता सेलिंग प्राईस विचारलेली आहे. मग 250 वरती 50 रुपये नफा कमवून कितीला विकली असेल, तर ती विकली 300ला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 19. हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर इन बिटवीन 10 अँड 30? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील पेपरमध्ये विचारलेला होता. आपल्याला प्राईम नंबर्स शोधायचे आहेत. प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या की ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो, अशा संख्या, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर मूळ संख्या ह्या आपल्याला 10 आणि 30 याच्या दरम्यानच्या शोधायच्या आहेत. मग आपण बघूया 10 आणि 30च्या मध्ये किती मूळ संख्या आहेत, तर 11, त्याच्यानंतर 13, 17, 19, त्याच्यानंतर 23 आणि 29. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6
जवळपास 6 मूळ संख्या ह्या 10 आणि 30च्या दरम्यान आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर 1 ते 100च्या दरम्यानच्या मूळ संख्या तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे, कारण अशा प्रकारचा प्रश्न जर पेपरमध्ये विचारला तर त्यासाठी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची ठरेल. क्वेश्चन नंबर 20. अ मॅन अर्न्स 6,000 पर मंथ अँड स्पेंड्स 4,500. व्हॉट पर्सेंट डज ही सेव्ह? तर एक माणूस महिन्याला 6,000 रुपये कमवतो आणि त्याच महिन्यात तो 4,500 रुपये महिन्याला खर्च करतो. तर तो जी काही सेविंग करेल ती किती पर्सेंटेजमध्ये असेल हे विचारलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे की तो 6,000 रुपये कमवतो आणि त्याच्यातून खर्च किती करतो तर 4,000 रुपये. म्हणजे त्या माणसाची सेविंग किती झाली तर ती झाली 1,500 रुपये. ही त्याची पर मंथ सेविंग झाली. आता पर्सेंटेजमध्ये कशी काढायची? तर तो कमवतो किती 6,000 रुपये आणि त्याच्या किती सेव्ह करतो तर 1,500 रुपये. मग ही झाली पर्सेंटेज, गुणवले त्याला 100 केलं की. मग हे सॉल्व करूया. ह्या शून्याला हे शून्य गेले, 10 संग 60 आणि 10 10 100. मग 150 भागिले 6, 6 1 6, 6 2 12 आणि 6 5 30. हे झालं 25% तो सेव्ह करतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21. द एरिया ऑफ रेक्टँगल इज 96 मीटर स्क्वेअर अँड द लेंथ इज 12 मीटर. व्हॉट इज द ब्रेड्थ? तर हा पुन्हा एकदा प्रश्न रेक्टँगलच्या एरियावरती विचारलेला आहे. तर त्याचे देखील सूत्र तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की आपल्याला रेक्टँगलचा एरिया विचारलेला आहे आणि त्याचे सूत्र असते लेंथ इंटू ब्रेड्थ किंवा विड्थ. तर एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला दिलेला आहे 96 मीटर स्क्वेअर, लेंथ दिलेला आहे 12. तर आपल्याला त्याची विड्थ काढायची आहे. तर ती किती येईल तर 96 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू त्याची ब्रेड्थ किंवा विड्थ येईल. तर 12 1 12, 12 8 96, मग 8 मीटर ही त्याची विड्थ असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्याची सूत्रे फॉर्म्युला माहीत असणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे एरिया, पेरीमीटर, सर्कम्फरन्स सर्कलचा, तर यांची जी सूत्रे आहेत ती पाठ करून ठेवा. बेसिक सूत्र असतील, जास्त डीपमध्ये ते प्रश्न जात नाहीत, त्यामुळे तेवढी पाठ करून ठेवा, त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. क्वेश्चन नंबर 22. अ ट्रेन रन्स ॲट 60 किलोमीटर पर आवर. हाऊ मच टाईम विल इट टेक टू ट्रॅव्हल 90 किलोमीटर? तर हा पुन्हा एकदा ट्रेनवरती प्रश्न विचारलेला आहे. तर एक ट्रेन ही 60 किलोमीटर पर आवरने धावते, तर त्या ट्रेनला 90 किलोमीटर क्रॉस करायला किंवा डिस्टन्स पार करायला किती वेळ लागेल? तर आपल्याला माहीत आहे की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. पण यावेळी आपल्याला व्हेलॉसिटी दिलेली आहे, डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. तर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. तर डिस्टन्स किती आहे 90 किलोमीटर्स, व्हेलॉसिटी किती दिलेली आहे 60 किलोमीटर पर आवर. मग हे आपण सॉल्व करूया. 0ला 0 गेला, 3 2 6, 3 3 9, 2 1 2, 2 5 10. तर टाईम लागेल 1.5 आवर, म्हणजे 1.5 तास. 1.5 तासामध्ये ती 90 किलोमीटर क्रॉस करेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 23. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 784? तर हा देखील प्रश्न किंवा अशा प्रकारचा प्रश्न देखील पाठीमागे पेपरमध्ये विचारलेला होता की तुम्हाला एक व्हॅल्यू दिलेली असते आणि त्याचा स्क्वेअर रूट तुम्हाला विचारला जातो. तर 784चा स्क्वेअर रूट किती असतो? तर तो असतो 28 हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 ते 30 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांचे स्क्वेअर माहीत असणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 ते 10 या ज्या संख्या आहेत त्यांचे घन देखील माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे या व्हॅल्यूज पाठ करून ठेवा, त्याचा तुम्हाला 100% पेपरमध्ये फायदा होईल.
कारण पेपरमध्ये डायरेक्ट अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. क्वेश्चन नंबर 24. इफ 3 पेन्सिल्स कॉस्ट 18, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 10 पेन्सिल्स? हा देखील सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. हा प्रश्न पाठीमागे आपण पाहिलेला आहे की 3 पेन्सिल जर 18 रुपयाला असतील तर 10 पेन्सिलची व्हॅल्यू किती असेल? तर याच्यासाठी आपण एक पेन्सिल कितीला आहे ते आधी शोधूया. तर त्याच्यासाठी 3 पेन्सिल आपण 18 रुपयाला घेतोय, तर एक पेन्सिल कितीला असेल? 3 संग 18, 6 रुपयाला एक पेन्सिल आपल्याला पडते. मग आपल्याला 10 पेन्सिलची व्हॅल्यू किती येईल? तर 10 गुणुले 6, 10 संग 60, 60 रुपयाला आपल्याला 10 पेन्सिल पडतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 25. व्हॉट इज द 0.25 रिटर्न ॲज अ फ्रॅक्शन? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचे फ्रॅक्शनचे कन्व्हर्जन देखील तुम्हाला विचारले जातात. तर 0.25 ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि ही फ्रॅक्शनमध्ये कशी लिहिली जाईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे की 1/4 इज इक्वल टू 0.25 पाव भाग असतो. पाव भाग आहे ना हा, त्यामुळे याचे उत्तर असेल 1/4 हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5 या व्हॅल्यूज किती येतात ते माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे प्रश्न या 4-5 व्हॅल्यूजवरती सुटून जातात. क्वेश्चन नंबर 26. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 50 सेंटीमीटर. इफ इट्स लेंथ इज 15 सेंटीमीटर, फाइंड द ब्रेड्थ. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला रेक्टँगलची पेरिमीटर दिलेली आहे 50 सेंटीमीटर एवढी. त्यानंतर त्याची लेंथ देखील दिलेली आहे 15 सेंटीमीटर एवढी. तर त्याची ब्रेड्थ विचारलेली आहे. तर याच्यासाठी देखील रेक्टँगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे आणि तो आहे 2 × ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रेड्थ. तर आपल्याला पेरिमीटर किती दिलेला आहे? तर तो दिलेला आहे 50 सेंटीमीटर. त्याच्यानंतर या व्हॅल्यूज पुट करूया. लेंथ किती दिलेली आहे? 15 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 30 + 2b इज इक्वल टू 50. मग 2b इज इक्वल टू 50 - 30 येईल 20. तर 2b इज इक्वल टू 20, मग b इज इक्वल टू येणार 10. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 10 सेंटीमीटर हे. क्वेश्चन नंबर 27. व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नामध्ये आपल्याला पहिले जे 10 नंबर आहेत नॅचरल नंबर्स, त्या नॅचरल नंबरची सम म्हणजे ॲडिशन विचारलेले आहे. तर पहिले 10 नॅचरल नंबर्स किंवा अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला नॅचरल नंबर्स शोधा किंवा पहिले 10, पहिले 20 शोधा जर प्रश्न विचारला तर तो कसा सॉल्व करायचा त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आहे n × n+1 डिवायडेड बाय 2. आता हे n म्हणजे काय? तर जी संख्या आपल्याला विचारलेली आहे ती 10. मग ते आपण पुट करूया. 10 × 10 + 1 डिवायडेड बाय 2. आता हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला सम मिळेल 10 × 11 डिवायडेड बाय 2, 2×5 = 10, 11×5 = 55. तर या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 55 हे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, n × n+1 डिवायडेड बाय 2. जर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर हा फॉर्म्युला घ्यायचा आणि याच्यामध्ये किमती पुट करायच्या. क्वेश्चन नंबर 28. इफ 15% ऑफ अ नंबर इज 90, व्हॉट इज द नंबर? हा देखील खूप सोपा प्रश्न आहे. तर आपल्याला नंबर अज्यूम करायचा आहे x, त्याच्या 15% किती येईल म्हणून सांगितलं आहे 90. तर आता हे सॉल्व करूया. तर x इज इक्वल टू 90 गुणुले 100 भागिले 15. 15 संग 90 आणि 6 गुणुले 100 येणार 600. तर एक्सची व्हॅल्यू येईल 600. म्हणजे 600च्या
15% येणार आहे 90. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये पटकन समीकरण तयार करून घ्यायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29, द रेशो ऑफ 2 hours to 90 minutes इज ... तर आपल्याला हा प्रश्न रेशोवरती विचारलेला आहे. तर इथे 2 तासाचा 2 hours 90 minutes बरोबर रेशो विचारलेला आहे. पण कधीही लक्षात घ्या, रेशो किंवा अशा प्रकारचे कोणते मॅथ्समधले क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चन्समध्ये हे जे युनिट्स आहे ना ते सेम असणं खूप आवश्यक आहे. तरच तो प्रश्न सॉल्व्ह होतो किंवा त्याचे उत्तर बरोबर येते. आता हे दोन्ही व्हॅल्यू एकाच युनिटमध्ये आणण्यासाठी आपण काय करूया की 2 तास म्हणजे किती मिनिट्स, तर एका तासात 60 मिनिट असतात. तर 2 तास म्हणजे 2 × 60 म्हणजे झाले 120 मिनिट. तर या दोन्ही युनिट्स आता सेम होतील. 120 मिनिटचा 90 मिनिट्स बरोबर रेशो किती येईल तर ते आता शोधूया. तर 120चा 90 मिनिट्सची रेशो म्हणजे 3 × 9 3 × 12 म्हणजे 4:3 हे आपले उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर. तर अशा प्रकारचा प्रश्न केव्हाही विचारला जाईल तर या दोन्ही व्हॅल्यू एकतर अवर्समध्ये करून घ्यायच्या किंवा मिनिट्समध्ये करून घ्यायच्या, पण दोन्ही एकाच युनिटमध्ये असल्या पाहिजे तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 30, व्हॉट इज द 15² - 10²? हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. आता या व्हॅल्यू स्मॉल आहेत त्यामुळे या दोघांचे स्क्वेअर करून देखील तुम्ही क्वेश्चन उत्तरापर्यंत पोहोचू शकता. परंतु व्हॅल्यूज जर मोठे असतील तर त्याचे उत्तर कसे शोधता येईल तर मी तुम्हाला सांगतो. याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे a² - b² इज इक्वल टू a - b आणि a + b. तर या फॉर्म्युलामध्ये आपण किमती पुट करून देखील या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 15² - 10² मग 15 - 10 आणि 15 + 10 या प्रकारे देखील आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर हे सॉल्व करूया. 5 येईल, 15तून 10 गेले आणि गुणुले 15 आणि 10 25. मग 25 × 5 येईल 125. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 125 हे. आता या किमती लहान आहेत त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा 15चा स्क्वेअर 225 वजा 10चा स्क्वेअर 100 अशा प्रकारे देखील 125 पर्यंत पोहोचू शकतात. पण व्हॅल्यू जर वेगवेगळे असतील, पॉईंटमध्ये असतील किंवा मोठे असतील तर मात्र तुम्हाला ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करावा लागेल आणि त्या आधारेच तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. 31, व्हॉट इज द % इन्क्रीज फ्रॉम 80 to 100? आता हा प्रश्न बऱ्याच जणांना समजणार नाही त्यामुळे प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न जर आपल्याला समजला तरच आपण त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो किंवा कमीत कमी वेळेमध्ये त्याचे उत्तर आपल्याला शोधता येईल. तर इथे काय विचारलेलं आहे तर इथे 80 पासून 100 पर्यंत जाताना या 80 मध्ये किती % चेंज होईल किंवा इन्क्रीज किती होईल ते विचारलेलं आहे. तर आपण बघूया 80 पासून आपल्याला 100 पर्यंत जायचं आहे. मग किती व्हॅल्यू चेंज आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये 20चा फरक येतो बरोबर का, म्हणजे 20ची इन्क्रीमेंट आहे याच्यामध्ये 80 मध्ये. मग किती पर्सेंटेजमध्ये आपल्याला शोधायचे आहे तर 80 मध्ये किती इन्क्रीमेंट होते 100 पर्यंत जाताना 20ची. तर त्याचे पर्सेंटेज आपण काढूया. आता ते आपले उत्तर असेल 20 × 20 20 × 80 4 × 4 आणि 25 × 100. त्यामुळे आपली इन्क्रीमेंट जी आहे ती आहे 25% आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 32, जान्हवी is younger than her mother by 28 years. The sum of ages of mother and daughter is 62 years. Then what is the age of Janvi? हा PYQ आहे. पाठीमागे विचारलेल्या परीक्षेमध्ये आहे असा प्रश्न हा विचारलेला होता. तर हा एजेसवरती प्रश्न विचारलेला आहे. तर हा आपण सोडूया. तर आपल्याला सर्वात आधी काय विचारलेलं आहे जान्हवीचं एज विचारलेलं आहे. तर ते आपण एक्स मानूया. जान्हवीचं एज आहे एक्स. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेली व्हॅल्यू आहे तर जान्हवी इज यंगर दॅन हर मदर बाय 28 इयर्स. म्हणजे जान्हवी आपल्या आईपेक्षा 28 वर्षांनी लहान आहे.
म्हणजेच आई जान्हवीपेक्षा 28 वर्षांनी मोठे आहे. म्हणजे आईसाठी काय घेऊ शकतो आपण, तर एक्स ही जान्हवी प्लस 28 वर्षांनी मोठी ही आई, बरोबर का. तर ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर या दोघींचा सम किंवा बेरीज वयाची 62 इयर्स दिलेले आहे. तर आता ही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, याच्या आधारे आपण हे समीकरण सॉल्व करूया. तर एक्स हे जान्हवीचे वय अधिक एक्स प्लस 28 हे आईचे वय आणि या दोघांची बेरीज 62 इयर्स दिलेले आहे. तर हे सॉल्व करूया आपण. एक्स अधिक एक्स 2x इज इक्वल टू 62 मायनस 28. तर 2x इज इक्वल टू 34. मग x किती येणार आहे, x येणार आहे 17. 17 दुनी 34 आणि हे झालं मग जान्हवीचे वय. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर जान्हवीचे वयच विचारलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर अशा प्रकारे तुम्ही इक्वेशनच्या स्वरूपात हे जी व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या मांडू शकता आणि त्या आधारे उत्तरापर्यंत पोहोचू शकता. क्वेश्चन नंबर 33. फाइंड आउट द नंबर 29 इन रोमन नंबर्स. तर आपल्याला नंबर दिलेला आहे 29 आणि हा रोमनमध्ये कसा लिहिला जाईल ते विचारलेलं आहे. हा देखील PYQ आहे, पाठीमागे झालेल्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर 29 रोमन नंबर्समध्ये कसा लिहितात, तर 10साठी एक्स वापरतात आणि 9साठी अशा प्रकारचा सिम्बॉल वापरतात. तर आपल्याला 29 कसं लिहिता येईल, 10 अधिक 10 अधिक 9. त्यामुळे एक्स अधिक एक्स अधिक 9. तर हा आपले किंवा हे आपले उत्तर असेल. तर हे कुठे आहे, तर हे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. 34. वन व्हेकल कट द डिस्टन्स ऑफ 120 meters in 9 seconds. देन व्हॉट इज द स्पीड ऑफ द व्हेकल पर अवर. तर आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 120 मीटर, टाईम दिलेला आहे 9 seconds. तर आपल्याला व्हेकलची स्पीड पर अवर किलोमीटर पर अवरमध्ये विचारलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ज्या आहेत त्या मीटर आणि सेकंड्समध्ये आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा व्हेलॉसिटी काढून घेऊया. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स दिलेला आहे 120 मीटर आणि टाईम दिलेला आहे 9 seconds. तर याची व्हॅल्यू येईल ॲप्रॉक्सिमेटली 13.33 मीटर पर सेकंदमध्ये. लक्षात घ्या, व्हेलॉसिटी आपण काढलेली आहे मीटर पर सेकंदमध्ये, पण आपल्याला विचारलेले आहे द स्पीड ऑफ द व्हेकल पर अवरमध्ये. आता याचे कन्व्हर्जन किलोमीटर पर अवरमध्ये करायचे आहे. तर व्हेलॉसिटीचे 13.33 मीटर पर सेकंदचे किलोमीटर पर अवरमध्ये करताना त्याला 18 डिवायडेड बाय 5ने गुणायचे असते आणि जे येणारे उत्तर असेल ते किलोमीटर पर अवरमध्ये येईल. तर हे ॲप्रॉक्सिमेटली 240 डिवाइड बाय 5 येईल आणि 5 एके 5, 5 चौक 20 आणि 5 आठे 40. त्यामुळे व्ही इज इक्वल टू 48 किलोमीटर पर अवर हे आपले उत्तर येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तुम्हाला मीटर पर सेकंदचे किलोमीटर पर अवरमध्ये करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो, त्याचबरोबर किलोमीटर पर अवरचे मीटर पर सेकंदमध्ये करताना कोणता फॉर्म्युला वापरला जातो हे माहीत असणं खूप आवश्यक आहे, कारण अशा प्रकारच्या फॉर्म्युल्यावरच परीक्षेत प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन नंबर 35. द ॲडिशन ऑफ 2 ऑड नंबर्स इज ... तर इथे बेसिकली एक कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर 2 ऑड नंबर जेव्हा एकत्र केले जातात किंवा ॲडिशन केले जाते तेव्हा काय रिझल्ट येईल, तर आपण करून बघूया. 1 अधिक 1 किती झाले 2. 3 अधिक 3 2 ऑड नंबर किती झाले 6. 7 अधिक 9 किती झाले 16. म्हणजे 2 ऑड नंबर जेव्हा आपण एकत्र करतोय किंवा बेरीज करतोय त्यांची, तर येणारे उत्तर हे नेहमी इवन नंबर आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे द ॲडिशन ऑफ 2 ऑड नंबर्स इज ऑलवेज इवन नंबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर जेव्हा अशा प्रकारची कन्सेप्टवर जर प्रश्न येतो तेव्हा ते करून बघायचं, त्यातून तुम्ही 100% उत्तरापर्यंत पोहोचता. क्वेश्चन नंबर 36. द ॲव्हरेज ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 49.
व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर. तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. येथे ॲव्हरेजवरती हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की 5 कॉन्ज्युकेटिव्ह म्हणजे सलग ऑड नंबरची ॲव्हरेज ही 49 आहे. तर त्यातल्या सर्वात लहान नंबर आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे हा ऑड नंबरची ॲव्हरेज किती दिलेली आहे आणि त्याच्यातील लहान नंबर शोधायचा आहे आपल्याला. तर सुरुवातीला आपण सगळ्यात लहान जो शोधायचा आहे आपल्याला ऑड नंबर तो एक्स मानूया. त्याच्यानंतर येणारा ऑड जो नंबर असेल तो +2 असेल, लक्षात घ्या. कारण ऑड नंबर जर 1 पकडला तर त्याच्यानंतर दुसरा येणारा ऑड नंबर 3 येतो. म्हणजे 1 + 2 3 किंवा 3 + 2 5. त्यामुळे त्याच्यामध्ये 2 2चा फरक असतो. म्हणून दुसरा येणारा ऑड नंबर असेल x + 2. त्याच्यानंतरचा तिसरा असेल x + 4. चौथा असेल x + 6 आणि पाचवा असेल x + 8. तर या सगळ्यांची जेव्हा आपण बेरीज करू त्याला 5ने भागू तेव्हा जे उत्तर येईल ते ॲव्हरेज असेल 49 जे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. तर हे जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा कशा प्रकारे येईल तर 5x + 20 / 5 = 49. तर आपल्याला जागा कमी आहे त्यामुळे हे सॉल्व केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू येणार आहे 45 ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे लक्षात घ्या. तर बेसिकली तुम्हाला हे जर लक्षात आलं की ऑड नंबरची ॲडिशन कशी होणार आहे. पहिला x असेल तर दुसरा x + 2 असेल, तिसरा x + 4, चौथा x + 6, पाचवा x + 8. तर या प्रश्नाचे उत्तर शोधणे 100% सोपे होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 37. A number is divided by 9 and gives quotient of 73. What is the number? तर आपल्याला एक नंबर शोधायचा आहे की ज्याला 9ने भागले असता 73 भागाकार येतो. तर तो नंबर कोणता आहे. तर समजा तो नंबर x आहे आणि या xला 9ने आपण डिवाइड केले तर याचे उत्तर येणार आहे 73. आता हे समीकरणाच्या स्वरूपात आपण जेव्हा मांडतो तेव्हा याचे उत्तर शोधणे खूप सोपे होऊन जाते. तर आता एक्सची व्हॅल्यू किती असेल किंवा नंबर किती असेल तर 73 × 9. मग x = 9 × 3 = 27, 2 63, 9 × 7 = 63 आणि 2 65. उत्तर आले 657. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. हा जो नंबर आहे या नंबरला 9ने जर भागले तर मग 73 हा क्वेश्चन आपल्याला मिळून जातो. क्वेश्चन नंबर 38. अ मॅन स्पेंड्स 1/3 ऑफ हिज सॅलरी ऑन रेंट, 1/4 ऑन फूड. इफ हिज सॅलरी इज 48,000 हाऊ मच डज ही सेव्ह. तर एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती त्याच्या 1/3 एवढी सॅलरी रेंटवर खर्च करतो, 1/4 1/4 एवढी सॅलरी फूडसाठी अन्नावर खर्च करतो आणि त्याचा पगार जर 48,000 असेल तर तो किती सेव्हिंग करेल असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपण सेव्हिंग आपल्याला शोधायचे आहे. त्यामुळे सेव्हिंग आपण x पकडू. त्याच्यानंतर तो 1/3 पगाराच्या म्हणजे पगार किती 48,000 एवढी रेंटवर खर्च करतो. त्याच्यानंतर तो 1/4 एवढी अन्नावर खर्च करतो आणि त्याचा एकूण पगार आहे 48,000. हे करण्याच्या स्वरूपात मांडलेलं आहे की x ही त्याची सेव्हिंग आहे, एवढा खर्च तो रेंटवर करतो आणि एवढा खर्च तो अन्नावर करतो आणि यांची बेरीज किती होणार आहे तर त्याचा टोटल पगार होणार आहे. तर आता आपण सॉल्व करूया. x + 16,000 येईल. त्याच्यानंतर 12 × 4 = 48. त्यामुळे हा इथे 12,000 खर्च करतोय तो बरोबर 48,000. मग x + 12 आणि 16 28,000 रुपये तो मिळून अन्न आणि रेंटवर खर्च करतोय 48,000 पैकी. तर एक्सची व्हॅल्यू किती तर 48,000 वजा 28,000 म्हणजे 20,000 एवढी तो बचत करतोय, सेव्हिंग करतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल.
फाइंड द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ 41 आणि 39. तर हा देखील प्रश्न पाठीमागे आपण बघितलेला होता, पण व्हॅल्यूज स्मॉल होत्या, त्यामुळे स्क्वेअर करून उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं पडत होतं त्यावेळी. परंतु यावेळी व्हॅल्यूज मोठ्या आहेत आणि यांचे स्क्वेअर करून उत्तरापर्यंत जाणं हे थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं किंवा टाइम कन्झ्युमिंग होऊ शकतं. त्यासाठी मी फॉर्म्युला सांगितला आहे, त्याच्यामध्ये या किमती टाकू आणि उत्तरापर्यंत जाऊ. तर इथे काय विचारलेलं आहे, तर 41चा स्क्वेअर मायनस 39चा स्क्वेअर याचे उत्तर किती येईल हे विचारलेलं आहे. डिफरन्स किती येईल विचारलेला आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर या फॉर्म्युलाचा आपण वापर करूया. तर आपल्याला इथे विचारलेला आहे 41चा स्क्वेअर मायनस 39चा स्क्वेअर. या व्हॅल्यूज आपण पुट करू. 41 मायनस 39 आणि 41 प्लस 39. तर 41 मायनस 39 2 इंटू 41 प्लस 39 80. याचे उत्तर येणार आहे 160. 80 गुणिले 2 160. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर तुमच्या लक्षात आता आले असेल की अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि याच्यामध्ये त्या किमती पुट करून उत्तरापर्यंत पोहोचायचं. कारण जेवढी मोठी व्हॅल्यू येईल तेवढे तुम्हाला त्याचा स्क्वेअर काढून परत त्या दोन्ही संख्यांचा स्क्वेअर करून त्याच्यामधून त्या दोन्ही व्हॅल्यूज मायनस करून उत्तरापर्यंत जाणं खूप टाइम कन्झ्युमिंग होईल. त्यापेक्षा ह्या फॉर्म्युल्यात पुट करायच्या, उत्तरापर्यंत अतिशय आरामात तुम्ही पोहोचू शकता. अ ट्रेन कवर्स 1320 किलोमीटर इन 11 hours. हाऊ मेनी मीटर्स डज इट कवर इन 1 second? तर एक ट्रेन आहे, ती 1320 किलोमीटर एवढे अंतर 11 तासामध्ये कवर करते. तर किती अंतर किंवा किती मीटर अंतर ती 1 सेकंदात कवर करेल? तर नीट प्रश्न वाचला तर लक्षात येईल की व्हॅल्यूज या आहेत या किलोमीटर पर आवरमध्ये दिलेल्या आहेत, किलोमीटर आणि आवरमध्ये. आणि प्रश्न जो विचारलेला आहे तो मीटर पर सेकंद, 1 सेकंदाला किती मीटर जाईल हे विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आधी किलोमीटर पर आवरमध्ये उत्तर काढावं लागेल आणि ते उत्तर नंतर मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि त्या कन्व्हर्जनसाठी आपल्याला माहीत आहे किलोमीटर टू मीटर पर सेकंद जेव्हा करतो तेव्हा त्याच्यासाठी 5/18 ने आपण त्याला येणाऱ्या उत्तराला गुणत असतो. तर चला सुरुवातीला आधी आपण किलोमीटर पर आवरमध्ये काढूया. आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 1320 किलोमीटर आणि आपल्याला टाईम दिलेला आहे 11 hours. तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे व्हेलॉसिटीचा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम, म्हणजे 1320 डिवायडेड बाय 11 येणार 120 किलोमीटर पर आवर. हे झालं आपलं 1 तासात 120 किलोमीटर जाते. आता 1 सेकंदात किती किलोमीटर जाते ते काढायचं आहे. तर त्याच्यासाठी 120ला 5/18 ने गुणावं लागेल. तर जे उत्तर येईल ते मीटर पर सेकंदमध्ये येईल. मग 6 18 6 2 12 20 100/3 म्हणजे जवळपास 33 मीटर पर सेकंद हे आपले उत्तर येईल. म्हणजेच 1 सेकंदात ही किती मीटर जाईल तर 33 मीटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे कोणताही प्रश्न आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तो आपल्याला व्यवस्थित समजला तरच आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे आपण जवळपास 40 प्रश्न हे मॅथ्सवरती घेतलेले आहेत. यात बऱ्यापैकी परीक्षेत जे प्रश्न आलेले आहेत, ज्या प्रकारचे प्रश्न ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक प्रकारचा मी प्रश्न येथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा तुम्हाला 100% परीक्षेत फायदा होईल. आत्तापर्यंत आपण मराठी, इंग्लिश, कॉम्प्युटर, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, जनरल नॉलेज असेल, या सर्व विषयांवरती लेक्चर घेतलेले आहेत. त्याची लिंक खाली तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दिसत असेल, ती प्लेलिस्ट बघा. त्याचा तुम्हाला 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. अजून परीक्षेला 2-3 दिवस आहेत. अजून कोणत्या विषयांवर किंवा रिपीट कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जर माझ्याकडून लेक्चर अपेक्षित असेल तर मी 100% घेईन. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.